सुरू होतं. मानवी जीवनातली एक प्रक्रिया आहे आणि या जीवनाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. आपण सगळ्यांनी अनुभवलंय, खास तर ज्येष्ठ आहेत या ठिकाणी, आणि याच्यासाठी एक कुठंतरी एकत्रीकरण होणं खूप गरजेचं आहे. आजचं जीवन बघितलं, डिजिटल लाईफ, तर माणसं खूप दूर गेलेले आहेत. मोबाईलसारख्या याच्यामध्ये माणसं व्यस्त झालेली आहेत. अशा वेळी ज्येष्ठ लोकांना एक आपला आधार शोधता यावा, यासाठी खरं तर कौतुक करूया माननीय या ठिकाणी DV गदळे सर, DS साखरे सर, याच्यासाठी की ज्येष्ठातले तरुण आणि ज्यांच्या मार्गदर्शन आणि याच्या सहकार्यानं एक ज्येष्ठ नागरिक संघ सुरू झाला. अशा आपल्या केज शहर नव्हे तर बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व माननीय ॲडव्होकेट राजेसाहेबजी देशमुख उर्फ पापा, जे की केजच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खूप मोठं काम केलं, ते या ठिकाणी त्यांच्याकडे अध्यक्ष. आणि रामेश्वरजी जाजू साहेब यांचाही खास या ठिकाणी मी विशेष उल्लेख करेन. त्यांची धडपड हा नागरिक संघ स्थापन करताना त्यांनी खूप मेहनत घेतली किंवा हे झाला पाहिजे आणि अशा तऱ्हेनं हा संघ कार्यान्वित झालेला आहे. संघाचं नुसतं कार्यान्वित होणं म्हणजे केवळ स्थापना नाही, तर जे संघामध्ये मान्यवर आहेत त्यांनी एक ऊर्जा दिलेली आणि खूप गरजेची आहे. भविष्यात वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्याला आनंद घेता येईल. याच्यात काय याच्यात कुणाला राजकारणात उभं राहायचं नाही आता, परंतु स्वतःचा आनंद समाजासाठी आम्ही काहीतरी करतोय याचा आनंद घेण्यासाठी हा नागरिक संघ केजमध्ये सुरू आहे. याच्यासाठी आपण सर्वच आपलं एक टाळ्या वाजून जोरात करू निश्चित. आणि विशेष म्हणजे जे संघानं हाती घेतलेली कामं आहेत त्याच्यातला पानपोई, जी की सध्या उन्हाळ्यामध्ये लोकांना खूप गरजेची आहे. ही पानपोई ज्या त्या अत्यावश्यक ठिकाणी सुरू करणं हा पहिला उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि आज आपण केज तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये जे दूरदूरून खेडेगावून लोक येतात त्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमासाठी केजचे तहसीलदार माननीय राकेशजी गिड्डे साहेब, केजच्या नगराध्यक्षा माननीय सीताताई बनसोड मॅडम आणि आमच्या केजचे नायब तहसीलदार माननीय अशोकजी भंडारी साहेब या मान्यवराबरोबर आमच्या केज ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वरजी पापा, कोषाध्यक्ष माननीय रामेश्वरजी जाजू, सचिव माननीय DV गदळे सर आणि सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित आहेत. त्यांचं मी या संघाच्या वतीनं स्वागत करतो. सर्वप्रथम एक औपचारिक तर अगोदर उद्घाटन करायचं का? अगोदर स्वागत. प्रथम आपण मान्यवरांचं स्वागत करतोय या संघाच्या वतीनं. सर्वप्रथम केजचे तहसीलदार अतिशय कर्तव्यदक्ष, तुम्ही अधिकारी आला की सगळे कर्तव्यदक्ष म्हणतात. कृपया मी त्या अर्थानं म्हणत नाही, बायहार की साहेबांचं काम बघितलं, तळमळ बघितली, नाही तर नाही मला सांगितलं सर होत नाहीये, अजिबात नाही होणार, नक्कीच नाही होणार आणि ते नाहीच, पण जे होत आहे ते सर हे करूच आपण. असे अधिकारी आहेत. आम्हाला याच अधिकाऱ्याची MPSC थ्रू आलेल्या अधिकाऱ्यांची गरज आज सर नसता. बाकी सगळे काय जिथं आले की लगेच ऍडजस्टमेंट आमदार खासदाराची, आमचं काहीच चलत नव्हतं, पण साहेब आल्यापासून आम्हाला एक आधार भेटलाय की चांगली कामं इथं होणार आहे. असे केजचे तहसीलदार माननीय राकेशजी गिड्डे साहेब यांचं स्वागत मी सचिव माननीय DV गदळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. काळात जरा कपाळ जरा मोठंच होत आहे वरपर्यंत. यानंतर केजच्या नगराध्यक्षा माननीय सीताताई बनसोड मॅडम, एक चळवळीतल्या कार्यकर्त्या, रोटरीच्या माजी अध्यक्ष आहेत. आम्हाला त्यांच्याकडून नेहमी आशा असते तर ती राजकारणाबाहेर आम्हाला त्यांनी न्याय देण्याची आम्ही अपेक्षा करत असतो आणि आहेत काही ठिकाणी त्या आम्हाला नक्की देत आहेत. सगळं काही झालेलं नाही, लगेच क्रेडिट देता येणार नाही की सगळं झालं, पण आणखी खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडून, त्या हक्कानं करून घेऊ. मी या ठिकाणी माननीय DS साखरे सरांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत. यानंतर नायब तहसीलदार माननीय अशोकजी भंडारे साहेब यांचं स्वागत मी आमच्या केजचे ज्येष्ठ नागरिक माननीय कार्यवाह आमच्या संघटनेचे माननीय भंसाळी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. सर बसले पापांचं अध्यक्ष. आणि यानंतर अध्यक्षांचं स्वागत मी नाही असू द्या, नाही रामेश्वरजी जाजू साहेबांना विनंती करतो.
खरं त्यांची कल्पना आहे सगळी खूप त्यांना कुठतरी आणि आहे पण एक आपलं प्रतिनिधित्व म्हणून आहे पापा ते तसं म्हणून नाही संघाचं प्रतिनिधित्व म्हणून तुमचं सगळ्यांच्या वतीनं स्वागत आहे. अध्यक्ष आहेत ना. कारण कार्यक्रमच आपलाच आहे त्याच्यामुळं आपलं स्वागत नाहीये त्याच्यात. संघाच्या वतीनं तुम्ही आहात, प्रतिनिधित्व तुम्ही करताय असं सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. मला वाटतं 2 शब्द बरं ठीक आहे. पत्रकार आलेले आहेत. म्हणणं आहे त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून रामदासजींचं स्वागत आहे या ठिकाणी. धन्यवाद. तर वेळ आपल्याला जास्तीचा नाहीये कारण वेळ महत्वाचा आहे. तर एक 2-3 महोदयांची या ठिकाणी आपण मनोगत केली. सर्वप्रथम मी केच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड मॅडम यांना नाही पुन्हा तहसीलदार साहेब अगोदर फित कापावी सर. 2 मिनिटातच फक्त शुभेच्छा. ज्येष्ठ नागरिक संघात आज तसंच करायचं. फित कापून घेऊ का? तर सगळ्यांच्या सूचनेनुसार अगोदर आपल्या पाणपोईचं उद्घाटन या ठिकाणी आपण करून घेऊया. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो सगळ्यांना. मला वाटतं फक्त महत्वाची पुढे जा. पापा तुम्ही एक जा. जाजू सर तुम्ही एक जा. मॅडम जा. सर तुम्ही नक्की आम्ही म्हणालो माणसासाठी केला तर माझं मगच झालं. खूप छान मी घेतो घेतो. कात्री आणली का? कात्री कात्री कुठे द्या ना मग. पलीकडून जा मॅडम. जाजू साहेब केले का? कारण सगळ्याला उभा राहता येणार नाही. बाकी न्यायामध्ये आहे. आम्ही आहेत. आम्ही आहेत. दादा या इकडून या. आहेत आम्ही आहेत. सर इकडून जा. जाऊन देतो काका. धन्यवाद. कापा ना त्याला. फित कापायची राहिली ना. इथली फित कापा ना. तोडून या बाजूने या. तिकडून बी कापले आहे पूर्ण नाही या बाजूची राहिली ना. समोरची बाजू आहे. सर पुढच्या बाजू झालेले एकदा किती कापून झालेले आहे. ओके या. धन्यवाद. मान्यवरांचे आभार. यानंतर कारण वेळेचं हे बघून सर्वप्रथम प्रास्ताविक माननीय GB गदे सर. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आदरणीय पापा या पाणपोईच्या उद्घाटनाला उपस्थित माननीय तहसीलदार साहेब, नगराध्यक्षा सीताताई बनसोड, माननीय नायब तहसीलदार साहेब, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित, सर्व पत्रकार बंधू आणि एकमेव भगिनी. आज ज्येष्ठ नागरिक संघाच्या काही मान्यवर ज्येष्ठांच्या सूचनेनुसार विशेषतः रामेश्वरजी जाजू, प्रकाश शेठ या दोघांची विशेष सूचना किंवा पाणपोई चालू करावी आणि त्यांच्या सूचनेला आपण सगळ्यांनी, काही जणांनी कलेक्शन दिलेलं आहे आणि काही देणार आहेत, त्यांच्या सूचनेला संपूर्ण स्वरूप आज येत आहे. आणि या अशा चांगल्या कार्यक्रमाला मान्यवर इथं उपस्थित राहिले आहेत. आपल्याला वेळ कमी आहे. मी ज्येष्ठ नागरिक संघ केजच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आणि तहसीलदार साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की हा उपक्रम चालू राहण्याच्या दृष्टीनं तुमचा इथं जो कोणी कोतवाल वगैरे असेल त्यांनी थोडंसं सहकार्य करावं. सहकार्य असं किंवा पाणी संपलंय म्हणजे आम्ही पुन्हा दुसरे आणून ठेवू आणि हे काय कोणाला नेता येणार नाही, त्याच्यामुळे काय तिची काय अडचण नाही आणि अशा प्रकारचे सहकार्य त्यांनी करावं अशा प्रकारची विनंती आपल्या संघाच्या मार्फत करतो आणि थांबतो. वेळ आपल्याला कमी आहे. सर्वांना धन्यवाद. यानंतर नगराध्यक्ष महोदया शुभेच्छा देतील. सर्वप्रथम
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आदरणीय राजेसाहेबजी देशमुख सगळ्यांचे आवडते आणि मार्गदर्शक पापा या ठिकाणी उपस्थित असलेले पानपोईच्या उद्घाटनानिमित्त केचे कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब आदरणीय राकेशजी बुद्धा, नायब तहसीलदार साहेब आणि संघाचे सचिव गदळे सरच आहेत ना, आणि सगळेच ज्येष्ठ नागरिक. खऱ्या अर्थाने खरंच मला आनंद होतो. आता हा माझा दुसरी वेळ आहे की तुमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व होण्याची. केजमध्ये जिवंतपणा आल्यासारखं वाटतं आणि तुमच्या सगळ्यांचे चेहरे पाहिल्यानंतर आपल्या मागे खूप मोठा आशीर्वाद आहे काम करण्यासाठी, ही भावना जागृत होते. मॅडम, आमचं रेल्वे इंजिन सुद्धा एवढं हसमुख आहे, आम्ही हसमुखच राहणार. जितके मोठे झाले ते तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने, सगळ्यांच्या विचाराने आमचे खऱ्या अर्थाने मार्गदर्शक या ठिकाणी जाधव साहेबही आहेत आणि सगळेच तुम्ही मला पितृतुल्य आहेत काही लोक याच्यामधले. आणि आनंद होतो की या ठिकाणी जसाच हा ज्येष्ठ नागरिक पत्रकार संघ तयार झाला आणि वेगवेगळ्या उपक्रमांना सुरुवात झाली, मग ती चालण्याची स्पर्धा असेल, हसण्याची स्पर्धा असेल, वाढदिवस साजरी करण्याची स्पर्धा असेल, आनंद एकाच गोष्टीचा होतो की ज्येष्ठ नागरिक संघ जर नसता तर तुम्ही आता आपल्या आपल्या घरात बसलेले असतात, आज एकमेकांच्या भेटी झाल्या नसत्या, विचाराची देवाणघेवाण झाली नसती. आणि ह्या संघाची कन्सेप्ट मला वाटते जगतकर सर आणि भन्साळे साहेब ह्या दोघा तिघांच्या सगळ्या विचारातून झालेली आहे आणि हा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या संघाचं काम पुढे चालत राहू. आणि आमच्या नगरपंचायतकडून ज्या काही अपेक्षा आहेत ती मागच्या वेळेसच मी बोलले की इथं पेन्शनर पार्क आपल्याला करायचं आहे आणि एकच याच्यामध्ये फक्त पत्ते मी मागेही सांगितलं की जे पगारी काय त्यांनी खर्चावा थोडं जास्त, म्हणजे पेन्शनर म्हणजे जे नाही त्यांना ते सहकार्य करावं आणि असेच तुमचे वाढदिवस खूप मोठे साजरे व्हावेत आणि त्या वाढदिवसाला आम्हाला येण्याची संधी मिळावी. या ठिकाणी केजवासियांच्याच नव्हे तर तालुक्यातल्या सगळ्या या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी, गरजू लोकांसाठी पाणपोईचं उद्घाटन झालं आणि त्या पाण्याचा आस्वाद आनंद सगळे लोक घेतील. तर मी माझ्या केज नगरपंचायतच्या वतीने धन्यवाद देते की तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघाने या ठिकाणी हा उपक्रम राबविला आणि सुरू केला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. प्रत्येक कार्यक्रम असेच तुमचे चांगले व्हावे आणि ज्यांचे वाढदिवस आज आहेत त्यांना खूप शुभेच्छा आणि प्रत्येकाचा वाढदिवस साजरा व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करेल. एवढं बोलते आणि थांबते. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम. यानंतर केजचे तहसीलदार माननीय राकेशजी गिड्डे साहेबांना विनंती आहे त्यांनी या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं आज येथे उद्घाटन होणाऱ्या पाणपोईच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, सचिव तसेच सर्व सदस्य, नगराध्यक्षा मॅडम या सगळ्यांचं मी तहसीलच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो. आणि त्यानंतर अनेकदा ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये तरुणांनी जास्त बोललं नाही पाहिजे, तरुणांनी ऐकण्याची भूमिका घ्यायला पाहिजे या मताचा मी आहे. सध्या तीच अडचण अनेकदा वृद्ध माणसाचं नेहमीच म्हणणं राहतं की मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे शिकलेलं बघितले, 2 गोष्टी तुझ्यापेक्षा जास्त शिकलेलं आहे, तर जरा कुठलाही घेताना आमचा जरा सल्ला तर घे. या नेहमीच तुम्ही वडीलधाऱ्या भूमिकेतून प्रशासनालाही 2 गोष्टी नेहमीच सांगाव्यात या अपेक्षेसह आपण केलेल्या या कार्यक्रमाचं मी कौतुक देखील करतो. आणि मी एक प्रशासनाचा व्यक्ती म्हणून आपण इथून पुढे जे काही उपक्रम राबवाल त्यामध्ये आपल्यासोबत राहील याची ग्वाही देतो आणि 2 शब्द माझे थांबवतो. यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पापा यांना विनंती केली मनोगत. आपल्या केज येथे प्रथमतःच ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झालेला आहे. रामेश्वरजी, जाजी, सर्व सर त्यांच्या प्रेरणेनं खरं म्हणजे मला सर्वांनी आदर केला की मला संधी दिली आणि त्या संधीचं रूपांतर एक या पद्धतीने आपल्या कार्यक्रमात होत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी आपल्या केजच्या नगराध्यक्षा मनसोडताई सुशिक्षित आहेत, चांगलं बोलतात, तसं कार्यसुद्धा आम्हाला करावं आणि नेहमीच मला पॉझिटिव्ह दिसला आपला चांगली होत आहे. या कार्यक्रमाला तहसीलदार साहेब, एक भोसले साहेबांनी आत्ताच उल्लेख केला, एक तरुण असे तडफदार अशा प्रकारचे तहसीलदार आपल्या केंद्रात लागलेले आहेत. MPSC मधली UPSCतली डायरेक्ट माणसं जी आहे
अत्यंत चांगली माझा संबंध कमिशनर कलेक्टर या IAS सोबतची आलेला आहे. माझा फार अनुभव आहे, कारण मला 12 वर्ष मी सभापती राहिल्यामुळं माझे फार संबंध असायचे. मी त्या काळामध्ये मी जेव्हा सभापती होतो तेव्हा 100-150 टँकर असायचे. आज एक संधी आहे आणि मला पाणी देण्याचं काम टँकर काही नसायचे इथं, परंतु आपल्या केजमध्ये पाण्याचं काम तेव्हा मला तहसीलदार साहेबांना की आपल्याला सहकार्य दिलं केज हा पाणी टँकर मुक्त व्हावा या दिशेनं आपली वाटचाल राहावी. मी मगाशीच म्हणलं तेव्हा जल हेच जीवन, ते थोडं टायटल पाहिजे होतं वर, मी आल्यावर बघितलं जीवन पाणी हेच जीवन किंवा जल हेच जीवन. ठीक आहे, आपण करू प्रगती यावर. तर मला असं सांगायचं की या दृष्टीने आपली वाटचाल आहे. संघाच्या वाढदिवस आहेत त्या मुलीचे आम्ही तहसीलदार साहेबांनी एवढी माहिती देतो, अध्यक्षाने देतो की आमच्याकडनं श्रेष्ठ गोष्टीकडनं चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही जरूर करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला प्रशासनामध्ये आम्ही जरूर सहकार्य. भोसलेजी आणि कबलेजी आमची एक खंबीर अशा प्रकारचे नेहमी चळवळ इथे आहेत, ती नेहमी चांगल्या गोष्टीची बाजू घेतात आणि त्यांच्यामुळेच स्टेजमध्ये काहीतरी प्रेरणा आणि ॲक्टिव्हिटीज चालू असतात. अशा दृष्टीनं ते मलाही सहकार्य. तेव्हा मी आपल्या सर्वांच्या आज्याचे वाढदिवस आहे त्यांचंही शुभेच्छा आशीर्वाद देतो आणि आमचा संघ निश्चितपणे एक चांगलं काम आपल्या हातात घेऊन वाटचाल राहील याची आपल्याला हमी देतो. आणि या ठिकाणी आपण सर्व उपस्थित सर आहेत, अनुभवी माणसं आहेत सगळी, त्यांचा आपल्याला निश्चित मार्ग एवढंच सांगतो. धन्यवाद. यानंतर प्रकाशजी भंडारी साहेब आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष केज तालुक्यातले म्हणजे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक पापा आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आणि आम्हाला लाभलेले ॲक्टिव्ह आमचे तहसीलदार साहेब, नायब साहेब, त्याचप्रमाणे आमच्या नगराध्यक्षा ताई, उपस्थित सर्व आमचे सहकारी मित्र. हा एक छोटेखानी कार्यक्रम आम्ही सुरुवात केला गेल्या अनेक वर्षापासून माहेश्वरी समाजामार्फत आणि याच्यामार्फत आम्ही बस स्टँडवर पानपोई चालवतो सर. आता यावर्षी हा उपक्रम आम्ही इथेही चालू केला आहे आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांची अशी कल्पना आहे की दर महिन्यामध्ये म्हणजे मार्च असेल, आता एप्रिल महिना आहे, एप्रिल महिन्यामध्ये जेवढ्या लोकांचे वाढदिवस येतात बर्थडे, तर तो पण आम्ही सर्वजण मिळून सामूहिक सेलिब्रेट करतो. तर आज योगायोग असा आला की ह्या पानपोईचा उद्घाटनाचा कार्यक्रम आणि माझा बर्थडे आहे, तर सर्वांना विनंती आहे की इथला कार्यक्रम झाल्यानंतर हॉटेल गुरुमुखमध्ये एक छोटेखानी कार्यक्रम ठेवलेला आहे, त्याच्यात आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आमची कांतुदेव यांचा पण बर्थडे आम्ही साजरा करणार आहोत. त्याचप्रमाणे राजेश्यामजी तोष्णीवाल आमचे जे फार मोठे व्यापारी आहेत त्यांचं पण आहेत, इंदानी जे आहेत आणि चौथे विडेकर सर. तर असे 4-5 जणांचा त्याचा तो कार्यक्रम आठवलेला आहे. तर इथला कार्यक्रम आटोपल्यानंतर इथं चहा पाणी ठेवण्याच्या ऐवजी तिथंच आम्ही कार्यक्रम छोटेखानी पण एक सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सर्वांनी तिथं उपस्थिती लावावी ती विनंती करतो. आणि कार्यक्रमाला सर आपण वेळात वेळ म्हणजे आता कुठेतरी दौरा वगैरे आज हे करून आपण हजर राहिला, त्याच्यामुळं मनापासून आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यवाह म्हणून आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आता हा इथला कार्यक्रम संपला आहे, इथून आपण सगळ्यांनी आता हॉटेल गुरुमुखला विनंती करतो. सूचना देतो. ज्यांचा उल्लेख केला आहे याच्याशिवाय जर कुणाचा वाढदिवस असेल एप्रिलमध्ये तर त्यांनी सुद्धा कृपा करून तिथे यावं. सांगावं कारण माहिती नसतात, तारखा संघाकडे नाहीत. नाही आहेत तारखा आहेत, पण एखादा राहायला अवधान नाही. तर 1 जूनला मात्र 4 जणांचे बड्डे असतात. 1 जून 1 जुलै जून आणि जुलैमध्ये खूप असतात. तुम्हाला आवर्जून बोलवणार. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र.